लग्न हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र विधी मानला जातो. काही नाती अशी असतात ज्यामध्ये लग्न होऊ शकत नाही. भाऊ बहिणीचं नातंही असंच आहे. पण गेल्या काही काळामध्ये बहीण भावाच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहे. नुकत्याच एका सामूहिक विवाहात असंच एक बहीण भावाचं लग्न पाहायला मिळालं. या बहीण भावाने लग्न का केलं यामागील कारण कळल्यावर संताप होतो. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एका पठ्ठ्यानं चक्क आपल्याच बहिणीसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत वधूच्या बँक खात्यात 35,000 रुपये जोडप्यासाठी, 10,000 रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू याशिवाय विवाह सोहळ्यासाठी 6,000 रुपये खर्च करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हा लाभ मिळवण्यासाठी एका भावाने आपल्या बहिणीशीच लग्न केलं. समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नवविवाहित जोडप्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा म्हणून ही तरतूद करण्यात आली. पण उत्तर प्रदेशातील या सामूहिक विवाहात धक्कादायक घटना घडली. सिकंदराव येथे राहणाऱ्या 2 विवाहित जोडप्यांचे या योजनेअंतर्गत पुनर्विवाह करण्यात आले. याशिवाय भाऊ आणि बहिणीने एकमेकाशी लग्न केल्याच्या घटनाही समोर आल्या. स्थानिक रहिवाशांनी हा मुद्दा SDM कडे मांडला, ज्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार तक्रारकर्त्यांचा आरोप आहे की सामूहिक विवाह योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्याने हे बनावट विवाह लावले. SDM वेदसिंह चव्हाण यांनी योग्य तपास करून दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.